मला असा वडिंग्यातला एक व्यक्ती आणून दाखवा की तो जिल्हा परिषद उभा राहिला आणि मी येऊन केलंय असं दाखवून द्या मला जिल्हा परिषद. महत्वाचं म्हणजे एक चिखलीचा महत्वाचा प्रश्न म्हणजे पुराच्या पाण्याचा प्रश्न. एवढं चांगलं काम करणारी व्यक्ती आहेत दोन, एक केवलसिंग राजपूत, एक रवी पाटील. हेच एवढी भारी व्यक्ती आहेत. आमच्या चिखलीत पूर आला त्यावेळेला त्यांच्या युवा मंच मार्फत एक लॉन्च आम्हाला दिली. ते स्वतः बोट घेऊन होते. अहो महापुरात तर एवढं केलंय, दोघांनी झटली तेवढी भयानक झटलेले आहेत पूर. आमच्या गावातल्या लोकांना जमलं नाही सत्तेवर असताना, पण त्यांनी स्वतःहून लॉन्च दिली आमच्या गावासाठी. स्वतः मेडिकल क्षेत्रात असल्यामुळे त्यांनी इथल्या अडचणीत दोन घरातली महिला होत्या, एक प्रेग्नन्सी मधल्या होत्या आणि सगळ्या उपलब्ध करून देतोय. बिचारा लाख रुपये बिल झालं तर 50-40 हजाराचं मिटवून देतोय बिचारा. रात्रीचं सुद्धा धावून जाणारा माणूस आहे. सगळ्या पाण्याच्या पुरात हिंडून औषधं दिली, ढोराशनी जनावरं मेलेली बाहेर काढल्यात. गावात त्याला बरेच म्हणजे मान आहे. अतिशय चांगला माणूस. एवढं भारी वाटतंय त्या माणसाचं की कौतुक करण्याजोगा व्यक्ती आहेत त्या दोन्ही. शेतकऱ्याचा म्हणजे 1.25 एकर जमीनदाराचा मुलगा तो. मी केले कधी कुणाला सांगत नाहीत. रवी पाटील किंवा केवल भैया आम्ही हे मदत केली असं सांगत नाही. त्याचं कुठल्या पदावर जिल्ह्याच्या किंवा तालुक्या लेवल नसताना जे काम केलेलं आहे ते जिल्हा लेवलच्या पदाधिकाऱ्यानं सुद्धा केलेलं आहे. अशा पद्धतीने काम केलेलं आहे. चिकार केलेले आहेत. गावाचा विकास अगदी म्हणजे केवलसिंग राजपूत यांच्याकडून सुद्धा आणि वडंगी मतदारसंघातून रवी पाटील यांच्याकडून सुद्धा झालेले आहे. की हिने काम करण्याची लायकीची माणसं आहेत. स्वतः कोविडचे आमच्या सोनतेला तिथं शाळा आहे. स्वतःच्या पदरच्या पैशानं लोकांना आण घातलं, काय कारण आहे असं कुठला लोक म्हणतोय तेवढं माझ्यापाशी आणायचा. निवडणुकीत या 100% या 2 शिरा आमच्या बसणार. दर्शक हो नमस्कार, के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जिल्हा परिषद निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. जिल्हा परिषदेसाठी दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान, तर 7 फेब्रुवारीस मतमोजणी होणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही जिल्ह्यातील विविध मतदारसंघामध्ये जातोय, तिथील असणाऱ्या समस्या जाणून घेतोय, त्या मतदारसंघाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न आणि होणारा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा ही आपण सविस्तरपणे जाणून घेतोय. आणि याच पार्श्वभूमीवर मी सध्या पोहोचलोय वडणगे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. या ठिकाणी काही नागरिक आहेत, तर जाणून घेऊयात एकंदरीत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, त्याचबरोबर या मतदारसंघाचा कितपत विकास झालाय, प्रलंबित प्रश्न काय आहेत आणि या नागरिकांच्या मनातील जिल्हा परिषद सदस्य कोण आहे याचा थेट आढावा घेऊयात या रिपोर्टमधून. या ठिकाणी काही नागरिक आहेत, जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. खूप वर्षांनी निवडणूक होते, एकंदरीत काय सांगाल, विकास झालाय? हो नक्कीच. भाजप सरकारनं खरोच तर अगदी छान प्रकारे म्हणजे काम अतिशय उत्तम प्रकारे चालू आहे त्यांचं. आणि विकासाचे धोरणं त्यांची अतिशय चांगली आहेत. त्यांची जे काम करण्याची पद्धत आहे ती खरोच अगदी कौतुक करण्यासारखी आहे. मी आता बऱ्याच ठिकाणी म्हणजे माझ्या कामानिमित्त फिरतो तर बघतोय की आता रस्ते, समृद्धी महामार्ग असेल किंवा पन्हाळ्याचा आता रोड जो चालू आहे अतिशय मोठ्या प्रमाणात चालू आहे. कोल्हापूरमध्ये शेंडा पार्कमध्ये CPR बांधायला चालू आहे. ते पण गावागावातले कॉन्क्रिटीकरणचे रस्ते, म्हणजे जिथं अगदी खडकाळ रस्ता होता तिथं अगदी कॉन्क्रिटीकरण रस्ते चालू आहे. अतिशय चांगल्या प्रकारे भाजप सरकारचं काम चालू आहे. त्यामुळं माझी तरी इच्छा आहे जिल्हा परिषदला सुद्धा भाजप सरकारनं जे उमेदवार उभा केलेले आहेत त्यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावे. कोण आहे जिल्हा परिषद उमेदवार? आता इथं जिल्हा परिषदचे उमेदवार रवी पाटील आहेत. काय सांगाल त्याच्यावर? अतिशय चांगलं काम आहे त्यांचं. कोविडमध्ये सुद्धा त्यांनी चांगलं काम केलेलं. पूर परिस्थितीत आमचं चिखली गाव पुराच्या ह्याच्यात त्यांनी आमच्या गावासाठी त्यांच्या युवा मंच मार्फत एक लॉन्च आम्हाला दिली, मदत म्हणून दिली, त्यांनी घेऊन दिलेले आहे. त्यासाठी त्यांच्या युवा मंचच्या कार्यकर्त्यांना ट्रेनिंग सुद्धा देऊन ठेवलेलं आहे त्यांनी. म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारचं काम चालू आहे. वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक कार्य असू दे, सगळ्या गोष्टीतून त्यांचं काम अतिशय उत्तम आहे. लोकांनी रवी पाटलांनाच का मतदान करावं? त्यांचं कार्य चांगलं आहे आणि त्यांचं विकास म्हणजे त्यांचे जे विजन आहेत ते अतिशय उत्तम आहेत. म्हणजे चांगल्या प्रकारचं विजन, वेगवेगळं कशा प्रकारे प्रगती कसं जावं किंवा कुठल्या गावात कुठली अडचण आहे त्या गोष्टीवरती कसं समाधान हे करावं हे त्यांच्याकडं चांगलं उत्तम प्रकारे त्यांचं मार्गदर्शन, म्हणजे त्यांची युक्ती आहे, विचार आहेत. काय होईल या निवडणुकीत? 100% मला तर खात्री आहे की भाजप सरकारच येईल. पंचायत समितीसाठी राजपूत देखील निवडणूक लढवत आहेत. हो, त्यांचं तर अतिशय चांगलं, म्हणजे प्रत्येकांना धावून जाणार, म्हणजे सामाजिक कार्यात अतिशय चांगला माणूस म्हणजे केवलसिंग राजपूत आहे. अतिशय उत्तम कार्य आहे त्यांचं. कोविडमध्ये त्यांनी स्वतः म्हणजे कोविड सेंटर उभा केलेलं आणि प्रत्येक म्हणजे गावात असू दे, जवळपासच्या गावात असू दे, कोणी आजारी पडलं काय पडलं तर रात्रीचं सुद्धा धावून जाणारा माणूस आहे. अतिशय चांगलं काम आहे त्यांचं कार्य आणि त्यांचे विजन चांगले आहेत.
स्वतः मेडिकल क्षेत्रात असल्यामुळे त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्प्स भरवणे वगैरे हे अशा प्रकारे भरपूर चांगलं सामाजिक कार्य त्यांचं आहे. अनेक वर्षांनी काका निवडणुका वाल्यात, काय सध्या चित्र आहे या मतदारसंघात? त्या मतदारसंघात चित्र म्हणजे आता चांगलं आहे. म्हणजे आता आम्ही भाजपमध्ये आमच्या गटानं आता प्रवेश केलेला आहे म्हणा. ते राजकीय काही वातावरण सारखं बदलाबदली होते. आमचा परिस्थिती जरी असला तर आम्ही काम करणाऱ्याकडे लक्षित असतो. पक्ष कुठलाही आहे नेता कोण आहे आम्ही हे बघत आहे. काम होतो माणूस काय व्यक्ती करतो ह्या पद्धतीने आम्ही आता बघतो. आता बोलायचं जिल्हा परिषद रवी पाटील आहे. त्यांचे वडिलांची त्यांना हे आहे. त्यांचे वडील सभापती होते. ते त्यांचे कामाचे कसे गरिबीचं अजून ते गरिबीतच आहे एवढे मोठे तरी पण संपर्क आणि खेडेगावात संपर्क ठेवून खेडेगावची व्यवस्था समजावून घेऊन परिस्थिती शेतकरी असू दे कुठल्याही व्यवसायात असू दे त्यांनी रवी पाटलाच्या वडिलांनी ते सहकार्य केलेलं आहे. तसं केवळ सिंहा राजकीय परिस्थिती कुठली नाही. शेतकऱ्याचा म्हणजे 1.25 एकर जमीन झाल्याचा मुलगा तो आज त्याचं शिक्षण काही जास्त नाही काही नाही 12 शिला त्यानं त्याच्या सुरू करत होतं ही प्रगती केलेलं आहे. मेडिकलमध्ये आहे त्यात आणि त्यानं कुठल्या पदावर जिल्ह्याच्या व तालुक्या लेवल नसताना जे काम केलेलं आहे ते जिल्हा लेवलच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा केलेलं आहे. अशा पद्धतीने त्यानं काम केलेलं आहे. तर ते काम कुठं दाखवायचं कोविडमध्ये स्वतः कोविड सेंटर आमच्या सोनतेला तिथं हे शाळा आहे तिथं स्वतः सगळं खर्चानं संपर्क साधून 4 गावातल्या लोकांना एकत्र बोलून बाबा मी असं करू त्याप्रमाणे कोविड केंद्र स्वतः चालू केलं. त्याला मदत वडील आता आहे ते रवी पाटील त्यांच्या मनसेमार्फत जे काय आम्हीच घेत होती त्या आम्हाला तिथं महिनाभर तिथे त्याने दिली म्हणजे अर्जंट पैसे तिथं नाही काय उपयोग झालं बाहेर याचं त्यांना सहकार्य केलं. तसं केवळ सिंहचं काय काम माहिती का स्वखर्चानं निस्वार्थपणानं काम करण्याची वृत्ती आहे. आज त्यानं चिखलीसुद्धा ग्रामपंचायतीला काम केलं. थोडं काम केलं 1-1.5 वर्षात काळ असेल तर त्यानं गावाच्या घंटागाडी म्हणा आरोग्यासाठी ग्राउंडसाठी म्हणा पोरांच्या खेळायसाठी परत तुम्हाला गटरी किंवा तुमच्या पाण्याची हे जी असू दे स्कीमबद्दल त्यातून स्कीमा आणल्या. गावाला काय ते 10-11 लाखाचं ह्याच्या कंटमुक्ती ह्याच्यात त्याचं काम केलं. गावाला 10-11 लाखाचं त्यानं आणून बक्षीस मिळवून गेलं. त्यात त्यानं ग्रामचे बरीच काम केलं. तेव्हा सोसायटीला सुद्धा सदस्य होते. सोसायटीला तुम्ही सांगायचं ह्याचं पेयजल योजना केली म्हणजे फिल्टरचं. जिल्हा परिषद उमेदवार आहेत रवी पाटील त्यांचं काम काय आहे? रवी पाटील त्यांनी बी अगोदर त्यांच्या वडिलांचं तर आहे ना काम. PN पाटलांचा देखील मोठा गट सक्रिय आहे त्याचा कसा फायदा होणार आहे? फायदा होणार की भरपूर फायदा होणार कारण त्यांचं कार्य आहे गट आहे झटणारे लोक आहेत त्यांचं मंच आहे क्रीडा याच्यातून त्यांनी वडील गावात क्रीडा मंडळ केलेलं आहे कार्यालय त्यांनी बांधलेलं आहे. त्यांचं भरपूर काम आहे त्यांच्या वडिलाचं रवी पाटील त्यांचा तोच वारसा त्यांनी तो पुढे चालू ठेवलेला आहे रवी पाटलांनी. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत काय होईल असं वाटतं? या निवडणुकीत चांगलं भरघोस मतानं रवी पाटील आणि आमचं केवळ सिंह देशमुख लोकांचा चांगला पाठिंबा आहे लोकांचे आशीर्वाद आहे त्यामुळे चांगल्या पद्धतीनं निवडून येणार भरपूर मतं घेऊन निवडून येणार हे मला 100% गॅरंटी आहे. आता निवडणूक आहेत उमेदवार आहेत रणांगणात काय सांगाल बाजी कोण मारेल? माझी काय कमळ आणि घड्याळ कमळालाच का लोकांनी मतदान करावं? त्यांनी विकास करायला चालू केला. मी आता जिल्हा परिषद उमेदवार आहेत रवी पाटील त्यांच्याबद्दल काय सांग? त्यांनी मतदारसंघात कामासाठी प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या हातनं कामं झालेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रयाग चिखलीचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पुराच्या पाण्याचा प्रश्न आणि आमच्या गावातल्या लोकांना जमलं नाही सत्तेवर असताना पण त्यांनी स्वतःहून लॉन्च दिली आमच्या गावासाठी. लोक त्यांना मतदान करतील का? करणार 100% करणार. पंचायत समितीचे उमेदवार आहेत राजपूत त्यांच्याबद्दल काय सांग? ते पण कामाची माणूस आहे धडाडीचा आहे कामासाठी धडपडणारा माणूस आहे त्यांना सुद्धा होणार मतदान. या निवडणुकीत आता बघायला गेलं तर राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आले आहेत. हां PN पाटलांनी देखील अनेक कामं केले त्यांचा कसा फायदा होईल या निवडणुकीत? त्यांचा होणार की फायदा. त्यांनी बरीच कामं केलेली आहे. महत्त्वाचं काम म्हणजे आमची गेल्या पानांची होती बाळूपटाची पानं म्हणून ती पानं त्यांनी केली. त्यामुळं गावात आज पाणी जे येणार होतं पोराचं ते थोडंफार येतं पाणी पण थोडंफार 2-3 दिवस लेट नाही येणार पाणी. त्यामुळे तेवढा गावाला बाहेर जाण्यासाठी चान्स मिळाला त्या पाण्याने. आपण पोहोचलो आहोत चिखली या गावामध्ये. या ठिकाणी काही महिला आहेत तर जाणून घेऊयात या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. अजी नमस्कार. विकास झाला का इथला? झालाय की काय झाले? पुराच्या वेळेत त्यांनी भरपूर इथं मदत केली. बाहेरच्या शासनाचं यायच्या अगोदर त्यांनी पाण्यात ढोरं माणसाने औषध एवढं दिले. लोकांनी त्यांनाच का मतदान करावं? त्यांनी सहकार्य केलेलं आहे. राजपूत साहेबांचं काम कसं आहे?
चांगला आहे गावात. काय केले तिने? गावात विकास माणसाने दवाखान्यात बरंच माणसाची जनसोय केली आहे. सगळ्या पाण्याच्या पुरात हिंडून औषधं दिली, ढोराशने जनावरं मेलेली बाहेर काढल्यात, भरपूर त्यांनी हे केली, सेवा केली. काय होईल या निवडणुकीत? येणार की रसपूत निवडून येणार की. काकी काय सांगाल, अनेक वर्षांनी निवडणूक होती, काय सध्या चित्र आहे? सध्या चित्रमध्ये सगळी व्यवस्था खूप छान आहे. रस्ते, पाणी प्रश्न एकदम चांगला आहे. आणि पुराच्या वेळेला जी मदत पाहिजे होती ती भरपूर अगदी म्हणजे केवलसिंग राजपूर यांच्याकडून सुद्धा आणि वडंगी मतदारसंघातून रवी पाटील यांच्याकडून सुद्धा झालेले आहे. आणि भावी आयुष्यात काहीतरी म्हणजे काही गोष्टी असं असतात की एक पुढे जाऊन काहीतरी असं आपल्याला काहीतरी हे मिळेल लाभ, याची आशा आहे. म्हणून माझं मत आहे की ह्या वेळेला केवलसिंग राजपूत आणि रवी पाटील यांना खरोखर म्हणजे निवडून द्यावं लोकांनी. आमचं असं ठाम मत आहे. रवी पाटील यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? त्यांची कशी साधी पद्धत आहे अगदी म्हणजे की असं काही नाही की तट गट किंवा असं काही नाही आहे. जिथं पाहिजे तर मदतही देतात, धावत पुढे येतात. कारण त्यांनी आम्हाला पुराच्या वेळेला पण मदत केलेली आहे. कोविड सेंटर अगदी म्हणजे कोरोना काळासह त्यांनी मदत केलेली आहे. लोकांनी यांनाच का निवडून द्यावं? कसं आहे आता राजकारण म्हणलं की वेगळं असते, त्यापेक्षा पुढचं काहीतरी दृष्ट्या या अर्थाने निवडून द्यावं असं आमची इच्छा. काय होईल या निवडणुकीत? आमची आशा आहे की या दोघांना निवडून द्यावं. काकी काय वाटते, तुम्हाला काय वाटते की येणार केवल भैया येणार. आणि रवी साहेबांचं पण काम छान आहे. काय केले? पुराच्या वेळेला त्यांनी बोट आपल्या आमच्यासाठी चिखलीसाठी पाठवलीत, माणसं बाहेर काढाय भरपूर मदत केली आहे. लोक मतदान करतील काय? करणार, लोकांनी ह्यांनाच का मतदान करावं. चांगली कामं आहेत, परत परिवर्तन सगळं म्हणजे हे चांगलं आहे त्यांचं, यासाठी येणार ते निवडून. काही काय सांगाल नेमकं? पंचायत समितीचे उमेदवार आहेत केवल राजपूत आणि जिल्हा परिषदचे रवी पाटील आहेत. ही दोघं एकत्र आहेत म्हणजे राष्ट्रवादी आणि भाजप. काय एकंदरीत वातावरण आहे? एकत्रित वातावरण म्हणजे केवल भैया सगळ्यांना पुढे पुढे सगळं करतात, सगळ्यांना मदत करतात. दवाखान्याची कुठलीही लागली तरी ते मदत पुढे मागं बघत नाहीत, करतात. त्यामुळे त्यांना भरघोस मतदान मिळणार. गावात त्याला बरेच म्हणजे मान आहे. आणि रवी पाटील म्हटलं असं ते पण सगळ्यांना सगळं करतात. अगदी त्यांची साधी पद्धत. मी केले कधी कुणाला सांगत नाहीत रवी पाटील किंवा केवल भैया आम्ही हे मदत केली असं सांगत नाही. त्यामुळे त्यांचं वर्तणूक सगळी चांगली आहे. त्यामुळे त्यांना भरघोस मतदान मिळणार. ती आमची अपेक्षा आहे. त्यांना लोकांनी द्यावं निवडून. आपली पण काहीतरी अपेक्षा होईल, आपली पण काहीतरी मदत वाढेल, आम्हाला पण काहीतरी विषय होईल. त्यासाठी ही सगळ्यांनी द्यावं, मतदान करावं, रवी पाटील केवल भैया यांना निवडून द्यावं, एवढीच आमची अपेक्षा. बाकी अनेक वर्षांनी निवडणुका झाल्या, काय नेमक्या समस्या काय आहेत इथल्या? इथल्या समस्या केवल राजपूत माजी सरपंच असताना त्यांनी पाणी प्रश्न, रस्ते वगैरे कामं केलेले आहेत. शिवाय त्यांचं राजकीय सामाजिक कार्य पण चांगलं आहे. आणखीन ते दवाखान्यात असल्यामुळे काही पेशंटना अडचण आली, रात्रीचे जरी असले तरी ते उठून जातात आणि वेळ देतात लोकांना. आता ते पंचायत समितीसाठी निवडणूक लढवत आहे, होय, होय. काय सांगाल याबद्दल? त्यांना ते भरघोस मताने निवडून येणार हे नक्की, कारण त्यांचं कार्यच तसंच आहे. तेव्हा शिवाय ते वेळ देतात. जिल्हा परिषदला पाहायला गेले तर रवी पाटील निवडणूक रिंगणात आहेत, काय सांगाल त्याच्याबद्दल? रवी पाटलांचं पण कार्य चांगलं आहे. आमच्या चिखलीत पूर आला त्यावेळेला ते स्वतः बोट घेऊन होते आणि त्यांनी इथल्या अडचणीत 2 घरातली महिला होत्या, एक प्रेग्नन्सी मधल्या होत्या आणि एक वयस्कर, त्यांना व्यवस्थित बाहेर काढून त्यांनी कोल्हापुरात व्यवस्थित पोहोचवलं. त्यांना रवींचं पण काम छान आहे. लोकांनी या दोघांना का मतदान करावं? 100% मतदान करावं असं मी आव्हान करते, कारण त्यांचं कार्य इतकं छान आहे. जे लोक वेळ देतात त्यांनाच निवडून दिलं पाहिजे असं माझी इच्छा आहे. अनेक वर्षांनी जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्यात, काका काय सांगाल, काय वातावरण आहे इथलं? हे बघा, जिल्हा परिषद इलेक्शन व्हायला लागले आजकाल. जिल्हा परिषदचा एकही उमेदवार निवडून आलाय आणि या चिखलीसाठी काय केलंय असं कधीच काय झालेलं नाही. सगळी जी आहे ती वडिंकर आपापल्या बघतात. आता आमच्यातला पंचायतला एक उभा राहिला आहे, पण जिल्हा परिषदला एक उभा राहिला आहे. एवढं चांगलं काम करणारी व्यक्ती आहेत 2, एक केवलसिंग राजपूत, एक रवी पाटील. हेच एवढी भारी व्यक्ती आहेत की हिने कामं करण्याची लायकीची माणसं आहेत. आता संस्था असून द्यात, ते सोसायटी, परत डेरे असून द्यात किंवा गावचे सगळी कामं चांगली चोखपणे केलेली आहेत या लोकांनी. एवढं भारी की ते लोक चांगले आहेत आणि यांना सहकार्य करावं एवढीच माझी इच्छा आहे. लोकांनी हेनाच का मतदान करावं? अहो, भरपूर कामं केलेली आहेत. काय केलं हिनी? चिकार केलेले आहेत. गावाचा काय विकास करा नाही म्हणतात? काय कारण नाही असं कुठला लोक म्हणतोय तेवढं माझ्यापाशी आणायचा की मंडा बाबा किंवा केवलसिंग राजपूतनं गावासाठी काय केलेलं नाही असा एक व्यक्ती दाखवायचा मला
की भरपूर कामं केलेली आहेत दवाखाने जे निधी आलेली स्वतः न घेता सगळी आपण चिखली ग्रामपंचायतला खर्च केला. माझी सरपंच होऊन गेले, सरपंचपद भोगलेला माणूस आहे, सोसायटीचं चेअरमनपद भोगलेला माणूस आहे. सोसायटी आज किती तर भारी चाललेली आहे, डेऱ्या चाललेल्या आहेत, संस्था किती तर चांगल्या चाललेल्या आहेत. तिने भरपूर चांगलं काम केलेलं आहे. ह्या लोकांना परत गोरगरिबांना दवाखाना सुविधा आहेत सगळ्या उपलब्ध करून देतोय. बिचारा लाख रुपये बिल झालं तर 50-40 हजाराचं मिटवून देतोय बिचारा. एवढं लोकांना करताना करतोय जो माणूस, एवढं भारी वाटतंय त्या माणसाचं की कौतुक करण्याजोगा व्यक्ती आहे त्या दोन्ही. जिल्हा परिषदला रवी पाटील उभा राहिल्यात, त्यांनी काय केले? भरपूर केलेला आहे, भरपूर माप चांगलं केलेलं आहे तिने. पण पोरगा यंग पोरगा आहे, चांगलं पोरगा आहे, भरपूर कामं केलेलं आहे त्यानं. महापुरात काय केले इकडे? अहो महापुरात तर एवढं केलंय, दोघांनी झटली तेवढी भयानक झटलेले आहेत पोरं. भयानक स्वतःच्या पदरच्या पैशानं लोकांना आण घातलं, जेवण वगैरे बाहेर काढण्याची सुविधा केली. पाण्यात कमरा उभं राहून तिने बाहेर काढलीत लोक. बाकीच्यांनी काय केलं? बाकीच्यांनी मला असा वडिंग्यातला एक व्यक्ती आणून दाखवा की तो जिल्हा परिषद उभा राहिला आणि मी येऊन केलंय असं दाखवून द्या मला. जिल्हा परिषद निवडणुकीत या 100% या 2 सीटा आमच्या बसणार, 100%, 101% सीटा बसणार. कमल चिन्ह हे कधी भाजप सरकार 101% कामं चांगली करणारे सरकार आहे, केंद्र सरकार आहे. आज खाली दोन्ही ठिकाणी सरकार महाराष्ट्र सरकार आहे आणि भाजप सरकारने एवढं लोकांची सुविधा गोरगरिबांना कितीतरी अनुदान वगैरे मिळून भरपूर दिलेला आहे. तर आताच आपण वडणगे जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधला. या मतदारसंघाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न आणि होणारा जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य कसा असावा हे आपण सविस्तरपणे या रिपोर्टमधून जाणून घेतले. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथे थांबतोय. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकर सह समीर मकानदार, कोल्हापूर.